नागपुर पुलिस ने पेट्रोलिंग के दौरान मिली गुप्त जानकारी के आधार पर बड़ी कार्रवाई की है। पुलिस टीम ने बताए गए समय और स्थान पर छापा मारकर आरोपी को गिरफ्तार किया, जिसके पास से देशी शराब, अंग्रेजी शराब और महुआ शराब का अवैध माल बरामद हुआ। यह माल आरोपी ने बिना लाइसेंस बड़ी मात्रा में बिक्री के लिए जमा कर रखा था। पंजों की मौजूदगी में किए गए पंचनामों के अनुसार पुलिस ने कुल 1,32,200 की कीमत का माल जब्त कर लिया है। कार्रवाई की पूरी रिकॉर्डिंग ई साक्ष्य ऐप में की गई है। बरामद शराब से परीक्षण हेतु एक एक बोतल अलग अलग कर सील कर दी गई है और शेष माल को सुरक्षित गृह में जमा किया गया है। पुलिस के मुताबिक आरोपी ने ईद मिलादुन नबी और गणेश उत्सव के मौके पर शराबबंदी लागू होने के बावजूद बिक्री के लिए बड़ी मात्रा में अवैध शराब जमा कर रखी थी। जांच में यह भी सामने आया है कि आरोपी पहले से ही आपराधिक रिकॉर्ड वाला है और उसके खिलाफ इससे पहले भी पुलिस थाना पांचपावली में अपराध दर्ज है। पुलिस ने आरोपी के खिलाफ धारा 65 महाराष्ट्र दारूबंदी कानून के तहत मामला दर्ज कर लिया है और आगे की जांच की जा रही है। बरोबर आहे। 7 तारीख मान्य जिल्हाधिकाऱ्यांकडून राईड आहे या सण गणपती उत्सव निमित्त आणि 5 तारखेला ईद मिलादुन नबी या कार्यक्रमानिमित्त त्यांची मागणीनुसार मुस्लिम बांधवांचे की दारू बंद असायला पाहिजे त्या नियमानुसार माननीय कलेक्टर साहेबांनी ज्या ज्या रूटमध्ये ते जाणार आहे रॅली त्या अनुषंगाने त्यांच्या आदेश तसेच माननीय पोलीस आयुक्त साहेब यांच्या आदेशानुसार यशस्वीच्या जो पॉवर वापरावा 142 महाराष्ट्र दारूबंदी कायद्याने आम्ही बंद ठेवण्याबाबत 11 वाजता ते 18 वाजेपर्यंत बंद ठेवण्याबाबत सर्व आस्थापनाला जे दारू विदेशी स्वदेशी आणि तसेच इतर बार एंड रेस्टॉरंट बंद करण्याबाबत आम्ही आदेश दिले होते आणि त्या पद्धतीने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने आमचं पेट्रोलिंग सुरू असताना इलिगल दारू कुठेही विक्री होऊ नये, कोणी पिऊ नये या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त साहेब श्री रवींद्र सिंगल साहेब यांचे जे ऑपरेशन थंडर अंतर्गत एक मोहीमच समजून आम्ही पेट्रोलिंग करत असताना हे माहिती मिळाली की आदर्श नगर येथील रूपसिंग टाक हा अवैधरित्या दारू साठा ठेवलेले आहे। त्याच्यानुसार PSI माझगावकर, भोगे आणि इम्रान यांची पार्टी जाऊन त्या ठिकाणी गेले असता काही लोकांचा जमाव झाला होता। ते जमाव नेमकं कशासाठी झाला होता याची माहिती घेतली असता नक्कीच त्याच्या घरी दारू असेल, त्याच्यामुळे हे लोक जमा झाले की जेणेकरून पोलीस वापस गेले पाहिजे। परंतु मला माहिती दिली PSI माझगावकरने, आम्ही त्या ठिकाणी महिला अंमलदारासह स्पॉटवर पोहोचलो। त्या ठिकाणी 2 पंचासह त्या दार ढकलून ते प्रवेश केला असता आणि एका माणसाला ताब्यात घेतलं, त्या मालकाला तो रूपसिंग टाकच होता। त्याच्या रूममध्ये प्रवेश करून बघितले असता बॉक्स बेड पलंगात बरेच पोत्यामध्ये दारू ठेवलेले होते। जवळपास 550 नग देशी दारू आणि 20 लिटर मोह दारू आणि 40 नग विदेशी दारू असे टोटल आणि मिळून जो माल मिळून आला ते सीज केली। तसेच सोबत जे गुन्ह्यातला जो माल आहे ते याच्यात हे केलेले आहे, लपवून ठेवलेले पलंगाचा वापर केला। आम्ही पलंग पण जप्त केली, कूलर पण जप्त केली आणि ज्या मोटरसायकलने त्यांनी अवैधरित्या वेगवेगळ्या ठिकाणून दारू जमा करून ठेवला होता ते वापरलेलं वाहन पण जप्त केले। अशा पद्धतीचे 1,32,200 रुपयाचा माल त्या ठिकाणी जप्त करण्यात आला आणि आरोपीला गुन्हा सूचनापत्र दिले, परंतु आम्हाला दिलेले अधिकार परत गुन्हा करू नये म्हणून आम्ही BNSS कायद्यानुसार त्या आरोपीला अटक करण्यात आले। त्याच्यावर कडक प्रतिबंधक कारवाई करून माननीय DCP साहेब यांच्याकडे हजर करणे तजवीज ठेवली। 1,32,200 रुपयाचा टोटल मुद्देमाल आहे जप्त करण्यात आले। कारा न्यूज के लिए विशाल बंबड़वाड़ की रिपोर्ट। घर बस दीवारें नहीं होती, घर जहां कहानियां बनती हैं। तो आइए अपना वो घर चुनने जिसकी तलाश आपको अब तक थी। गृह प्रवेश ग्रुप द्वारा आयोजित दक्षिण नागपुर का एक्सक्लूसिव प्रॉपर्टी शो 19 से 21 सितंबर सुबह 10 से रात 10 बजे तक होटल अशोका इंपीरियल, मनीष नगर, नागपुर।